खोटे सोने बँकेला देणारा सराफा व्यापारी पोलिसांच्या ताब्यात। 8 महिन्यापासून सराफा होता फरार, पुण्यातून अटक। 18 किलो चांदी जप्त। बीड प्रतिनिधी, बँकांना बनावट सोने दाखवून कर्ज घेण्याच्या उद्देशाने ग्राहकांचे विश्वास फसवणाऱ्या बीडच्या एका सराफा व्यापाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। आरोपीने बँकेत खोटे सोने पाठवून बँकेला भरमसाठ कर्ज आधारभूत दाखवले होते। पोलीस तपासात आरोपीच्या ताब्यातील दुकानातून 18 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे। तपासानुसार आरोपीचे नाव विलास उदावंत, राहणार पंडित नगर, नगर रोड, बीड असे असून तो बीडमधील विलास ज्वेलर्स या नावाने दुकान चालवून आला। लवकर श्रीमंत व्हायची लालसा बाळगून त्याने बनावट सोने तयार करून बँकेकडे पाठवण्यास सुरुवात केली। संशयिताने एकूण 16 ग्राहकांचे बनावट सोने बँकेच्या तपासणीसाठी पाठवले आणि त्या माध्यमातून बँका व वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवले असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। मिळालेल्या अहवालात असे म्हटले आहे की आरोपीने लोकांना सोने गहाण ठेवा, पुढच्या महिन्यात जास्त सोनं देतो असे खोटे आश्वासन देऊन 2 महिन्यात 2.5 कोटी रुपये जवळचे पैसा जमा करून घेतला। त्यानंतर आरोपीने स्थानिक संपर्क तोडून फरार होण्याचा प्रयत्न केला। स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा पुणे येथे मिळाला। तिथेच तो व्यंकटेश ज्वेलर्स, देहुगाव, पुणे या नावाने दुकान चालवताना पिठीवर उडाला असल्याचे पोलिसांनी सांगितले। बीड शहर पोलीस ठाण्याच्या नेमलेल्या स्टाफकडून पुण्यातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या ताब्यातून 18 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौनवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार व पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी बाबा राठोड, पोलीस अंमलदार राम पवार, सुशेन उगले, शौकत शेख यांनी केली आहे, असे पोलीस अधिकारी म्हणाले। सराफा व्यापारी हा बनावट सोने पाठवून बँकांना फसवणूक करणाऱ्या घटनांचा धोका सर्वत्र संभवतो, त्यामुळे बँक आणि वित्तीय संस्था यांनी सोन्याचे परीक्षण करणारे नेमताना किंवा तपासणी करणाऱ्या व्यक्तीची पारदर्शक प्रमाणीकरणे व वर्तणूक यावर विशेष लक्ष ठेवावे, असे सूचना दिल्या आहेत।